हाय नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एका नव्या छानशा व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना। जसं की कालचा व्लॉग होता वैष्णव देवीचा आणि काल आमचे दर्शन वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही दुपारच्या ट्रॅव्हल्सनी पंजाबला पोहोचलेलो आहोत, म्हणजे अमृतसरला पोहोचलेलो आहोत। रात्री पोहोचल्याच्या नंतर आम्ही आराम केला आणि सकाळी आज आम्ही अमृतसरचे सगळे टेम्पल्स आणि वाघा बॉर्डर ही आम्हाला एक्सप्लोर करायची आहे। त्यासाठी फटाफट आम्ही रेडी झालेलो आहोत। सकाळी सगळ्या फॅमिली मिळून आम्ही आता इकडे आलेलो आहोत। ब्रेकफास्ट केला सगळ्यात अगोदर। ब्रेकफास्ट करून आता आम्ही आलो आहोत दुर्गा मंदिर अमृतसरला। तर हे खूप छान आणि खूप ह्यूज मंदिर आहे, जिथे राधाकृष्ण आहेत, महादेव आहेत, दुर्गा माता मंदिर आहे। सगळं यांनी खूप छान असं आर्किटेक्चर आहे इथलं आणि हे मंदिर पाहायला आलेलो आहोत। आय रिअली होप तुम्हाला हे व्लॉग आवडतील आणि प्लीज जे कोणी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। राकेश जी खन्ना आयो मारायचं नाही, मारायचं नाही। मारायचं आहे आपल्याला, फिमेल साईडचं नाही आहे। एक बड़ा ठंडाई बनाने वाला बंदा है, हम लोगों ने वीडियो देखा है। पुढे चाललो आता आपण चाललो आता जालियनवाला बाग, नंतर गोल्डन टेम्पल। इकडं डिस्टन्स कमी आहे, आपण त्यामुळे एकत्र करू 2 तास लागतील अप्रॉक्सिमेट। गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग हे दोन्हीही जे प्लेस आहेत ते खूप जवळ आहेत, त्यामुळे तिथे आपल्याला कुठेही ट्रॅव्हल करण्याचा प्रॉब्लेम येत नाही। पण एवढंच आहे की गोल्डन टेम्पल ही खूप मोठं आहे, जालियनवाला बाग ही अगदी साईडलाच गोल्डन टेम्पलच्या अगदी बाजूलाच जालियनवाला बाग आहे। तर इथे आहे जालियनवाला बाग, तिथे आम्ही आता आतमध्ये एंट्री करत आहोत। रुको
Exit. सर आगे नहीं तो काउंटर खाली आगे वाले। चल ना मग पळलं मग पळलं मग आता पोहोचलो आम्ही गोल्डन टेम्पलला. भयंकर ऊन आहे, भयंकर म्हणजे खूप जास्त ऊन आहे. दर्शन करणार आतमध्ये जातो. चला असं राहू दे आणि काढायचं नाही आता ते रागवतात हा. काढायचं नाही अजिबात. चला चल इकडे इकडं फिश सध्या टेम्परेचर खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर होतं म्हणून ते सगळीकडे कूलिंगसाठी एअर कूलर्स लावलेले होते. सगळीकडे फॅन्स आणि कूलर्स लावलेले होते जेणेकरून थोडंसं म्हणजे भाविकांना चांगलं वाटेल. आणि जागोजागी इथे तर कंपल्सरी असतंच पाण्याची सुविधा आहे. प्रत्येक भाविकांना याचा खूप लाभ होतो. आमचं दर्शन झालं होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो लंगरकडे. इथे आमची फॅमिलीची थोडी ताटातूट झाली होती. ते पुढे निघून गेले होते आणि आम्ही इकडे लंगरमध्ये आलेलो होतो.
म्हणजे वेळ जायला नको म्हणून आम्ही पटापट सगळ्या गोष्टी करत होतो आणि पुढे पुढे निघत होतो. तर इथे आलो होतो आम्ही लंगरमध्ये. लंगरमधनं जेवण वगैरे घेतलं, महाप्रसादाचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो होतो. आणि आता आम्ही निघालो आहोत गोल्डन टेम्पलपासून वाघा बॉर्डरला आणि हे डिस्टन्स आहे अप्रॉक्सिमेटली 28 किलोमीटर्स. पार्ट 2मध्ये वाघा बॉर्डर पाहायला विसरू नका.